श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाला काही चांगल्या सवयी असणे गरजेचे असते. चाणक्य नीती किंवा चाणक्य हे एक पुस्तक आहे ज्यात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही युक्त्या दिल्या आहेत. किंवा नीतिशास्त्राचा उद्देश मानवी जीवन जागृत करणे, सफल करणे हा आहे. चाणक्य हे एक महान विद्वान होते ज्यांनी आपल्या धोरणांचा वापर करून चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केले. चाणक्याची धोरणे स्वीकारून आपले जीवन तुम्हीही जागृत करा. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर सकाळी हे काम करू नका, अन्यथा तुमची इतर सर्व कामे बिघडत जातील. चाणक्य म्हणतात की माणसाचा स्वभाव चांगला असेल तर सर्व काही चांगले होते, आणि जर दोघेही चांगले असतील तर सर्व काही मंगल आहे. तुम्हाला दिवसभर सर्व कामे आनंदात करायची असतील, दिवस चांगला घालवायचा असेल तर ही कामे सकाळी उठल्यावर करूच नका. जर तुमचा दिवस चांगला गेला असेल तर तुम्ही सकाळी हे काम केले नाही असा याचा अर्थ होतो. तर प्रत्येक दिवशी ही अशी कामे सकाळी करण्याची सवय जर तुम्हाला लागली असेल तर प्रत्येक दिवस खराब जाईल आणि आयुष्य ढासळण्याच्या मार्गावर जाईल. बऱ्याच जणांना सकाळी उठून आरशात तोंड पाहण्याची सवय असते, आणि काही लोक असे करणे स्वतःसाठी शुभ मानतात आणि डोळे उघडताच स्वतःचा चेहरे पाहणे शुभ मानतात. शास्त्रात सकाळी डोळे उघडल्यानंतर एखाद्याचा चेहरा पाहण्याचा उपदेश केला जातो, परंतु हा चेहरा तुम्हाला सकाळी देवाचा बघायचा आहे. देवाचे ध्यान करताना आणि आपले दोन्ही तळहात अवश्य पहा, यामुळे आपण दिवसभर कार्यरत राहू शकता. तसेच आपल्या बेडरूममध्ये मोर आणि इतर नैसर्गिक चित्रे लावा, ज्यामुळे तुमची सुरुवात रोजच प्रसन्न होईल. सकाळी उठल्यावर कोणत्याही हिंसक प्राण्यांचे चित्र पाहू नका, त्यामुळे येणारा दिवस अशुभ जातो. बरेच लोक सकाळी उठतात आणि त्यांना उठल्या उठल्या चहाची सवय असते. असं केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव पडतो. अशा प्रकारे आपल्या जीवनात अनावश्यक त्रास निर्माण होतो. त्यामुळे स्नान आटोपून देवपूजा नमस्कार करूनच दिवसाची प्रसन्न सुरुवात करा. तसेच उठल्यावर रिकामे पाकिट अथवा पर्स पाहू नका, त्यामुळे त्या दिवशी धनलाभ होत नाही. अशा प्रकारे या सर्व गोष्टी उठल्यावर लक्षात ठेवून त्यांचे पालन केल्यास तुम्हाला व तुमचा प्रत्येक दिवस आनंद जाईल. सकाळी देवाची गाणी अभंग जरूर ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.